नमस्कार. आज आपण एका मला वाटतं खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. नमस्कार. विषय आहे स्वतःवर प्रेम करण्याची कला. काय होतं ना, आपण अनेकदा इतरांना खुश करण्याच्या नादात त्यांच्या गरजा बघता बघता स्वतःकडे बघायला विसरून जातो. हो, हे अगदी खरं आहे. आणि हे इतकं सहजपणे होतं की आपल्या लक्षात पण येत नाही. म्हणजे इतरांची काळजी घेणं, त्यांना महत्त्व देणं हे तर आलंच, पण मग स्वतःचा स्व कुठेतरी हरवून जातो. बरोबर. मग येते ती अस्वस्थता, एक प्रकारची काय म्हणतात त्याला, रिकामी जागा जाणवते आतून. अगदी. आणि त्याचं मूळ पटकन सापडत नाही आपल्याला. म्हणूनच आज आपण यावर जरा सविस्तर बोलूया. आपले आजचे संदर्भ आहेत विद्यावाचस्पती विद्यानंद यांचं लेखन आत्मप्रेमाचे अमृत, स्वतःवर प्रेम करण्याची कला. यातूनच आपण समजून घेऊया की हे स्वतःवर प्रेम करणं म्हणजे नेमकं काय आणि ते इतकं गरजेचं का आहे. हो, आणि सगळ्यात महत्वाचं, हे करायचं कसं, म्हणजे विचारांच्या पलीकडे जाऊन. बरोबर. आपला प्रयत्न हाच राहील की विद्यानंदजी काय म्हणतात, त्यांचं दृष्टिकोन काय आहे, हे सोप्या भाषेत मांडायचा, म्हणजे ऐकणाऱ्यांना काहीतरी ठोस दिशा मिळावी. तर मग सुरुवात इथून करूया. ही जी स्वतःकडे दुर्लक्ष करायची सवय आहे, ती येते कुठून? का करतो आपण असं? इतरांना महत्त्व देताना स्वतःला इतकं मागे का टाकतो? याची मुळं खरं तर बरीच खोलवर जातात. म्हणजे लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं की इतरांचा विचार करा, सगळ्यांना मदत करा, देण्यात आनंद आहे. हे तर आहेच. आणि ते चुकीचं नाही आहे अजिबात. नाहीच, पण त्याचा अर्थ कळत नकळत असा घेतला जातो की स्वतःसाठी काही मागणं किंवा अगदी स्वतःसाठी वेळ काढणं हे म्हणजे स्वार्थीपणा. हो, हा स्वार्थीपणाचा शिक्का बसण्याची भीती, यामुळे मग आपण आपल्या भावना दाबतो, आपल्याला काय हवंय हे सांगायला कचरतो. अगदी. मग इतरांना नाही म्हणणं जीवावर येतं. भले स्वतःवर अन्याय झाला तरी चालेल. आणि मग सतत इतरांच्या अपेक्षांचं ओझं घेऊन जगतो आपण. बरोबर. इतरांनी आपल्याला स्वीकारावं, आपलं कौतुक करावं, ह्यावरच आपण आपलं मूल्य ठरवतो. एक प्रकारची भावनिक गुलामगिरीच म्हणा ना. विद्यानंदजी या स्थितीला अंतर्गत रिक्तता किंवा पोकळी असं म्हणतात. अच्छा. कारण आपण स्वतःला आतून भरण्याऐवजी बाहेरून काहीतरी मिळेल याची वाट बघतो. म्हणूनच ती पोकळी भरण्यासाठी आत वळणं गरजेचं आहे. तिथेच मग ही आत्मप्रेम संकल्पना येते. पण तोच मुद्दा येतो परत, स्वार्थीपणाचा. लोकांना वाटतं स्वतःवर प्रेम करणं म्हणजे फक्त स्वतःचाच विचार करणं. यावर काय म्हणतात विद्यानंदजी? ते हा गैरसमज खूप स्पष्टपणे दूर करतात. त्यांचं म्हणणं आहे की स्वतःवर प्रेम करणं म्हणजे आत्ममग्नता नाही, तर आत्मसन्मान आहे. हा फरक महत्वाचा आहे. आत्ममग्नता म्हणजे फक्त मी आणि माझं. हो, आणि आत्मसन्मान म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाला, आपल्या भावनांना, गरजांना, मर्यादांना किंमत देणं, त्यांचा आदर करणं. जसा आपण इतरांचा करतो तसाच, किंबहुना त्याहून जास्त स्वतःचा करायला हवा. म्हणजे ही काही चैनीची गोष्ट नाहीये, ही मूलभूत गरज आहे. अगदी. विद्यानंदजी तर याला एक अत्यावश्यक साधना म्हणतात. जसं शरीराला अन्न लागतं, तसं मनाला, आत्म्याला या आत्मप्रेमाची गरज आहे. त्याशिवाय आंतरिक समाधान, विकास हे शक्य नाही. छान उदाहरण आहे. हो, ते दिव्याचं उदाहरण देतात. दिवा तेवत ठेवायला जसं तेल लागतं, तसा आपल्या आतला आनंदाचा, ऊर्जेचा दिवा तेवत ठेवायला आत्मप्रेम लागतं. नाहीतर आपण स्वतःकडे दुर्लक्ष करून तो विझवून टाकतो. वाह, खूपच समर्पक. मग याचे फायदे काय सांगितले आहेत? स्वतःचा सन्मान करण्याचे, स्वतःवर प्रेम करण्याचे. फायदे अनेक आहेत, आणि ते फक्त स्वतःपुरते मर्यादित नाहीत. सगळ्यात पहिलं म्हणजे आत्मविश्वास वाढतो. तो कसा? कारण जेव्हा आपण स्वतःला महत्त्व देतो, स्वतःची काळजी घेतो, तेव्हा नकळत आपल्या आत एक संदेश जातो की मी मौल्यवान आहे, माझं असणं महत्त्वाचं आहे. यातून मग कोणत्याही परिस्थितीत ठाम उभं राहायची शक्ती मिळते. आणि मन प्रसन्न राहतं. ते तर आहेच, कारण सततची स्वतःवरची टीका थांबते कुठेतरी. हो, पण इथे एक विशेष गोष्ट लक्षात घ्यायला हवी, जी विद्यानंदजी सांगतात. याचा परिणाम आपल्या इतरांशी असलेल्या नात्यांवर पण होतो. अच्छा, कसा? ते म्हणतात की जोवर आपण स्वतःवरच प्रेम करत नाही, तोवर आपण इतरांवर खरं निरपेक्ष प्रेम करू शकत नाही. हे थोडं विस्ताराने सांगाल? कारण बऱ्याचदा वाटतं की इतरांवर प्रेम करायचं म्हणजे स्वतःला विसरायचं. हाच तर मोठा गैरसमज आहे. जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करत नाही, तेव्हा आपण आतून अपूर्ण असतो, रिकामे असतो. मग नकळत आपण इतरांकडनं ती पोकळी भरण्याची अपेक्षा ठेवतो.
म्हणजे आपलं प्रेम हे गरजेतून आलेलं असतं. बरोबर. ते निरपेक्ष नसतं, त्यात अपेक्षा असतात. पण जेव्हा आपण स्वतःमध्ये पूर्ण असतो, आनंदी असतो, स्वतःवर प्रेम करतो, तेव्हा आपल्याकडे इतरांना देण्यासाठी खूप काही असतं. प्रेम, स्वीकृती, समजूतदारपणा हे सगळं मग सहजपणे येतं. दबावातून नाही तर आतून येतं ते. अगदी. आणि मग आपण इतरांना जास्त मोकळेपणाने स्वीकारू शकतो, कारण त्यांच्याकडनं आपल्याला काहीतरी मिळवायचं नसतं. म्हणजे इतरांची चांगली नाती जोडायची असतील तर सुरुवात स्वतःपासून करायला हवी. हो, ही पहिली पायरी आहे. आणि म्हणूनच मग खरी शांतता, खरं समाधान मिळतं, कारण आपण मान्यतेसाठी, प्रेमासाठी बाहेर नाही भटकत. ते आतूनच मिळतं आपल्याला. बरोबर. कारण आपलं मूल्य आपल्या आत आहे हे आपल्याला कळलेलं असतं. अगदी बरोबर. मग बाहेरच्या घटना, लोकांची मतं याने आपण लगेच विचलित होत नाही. एक स्थिरता येते आतून. हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय, सकारात्मक आहे. पण मग प्रश्न तोच, हे प्रत्यक्षात कसं आणायचं? बरोबर. नुसते विचार पुरेसे नाहीत. नाही, काहीतरी कृती हवी. म्हणूनच विद्यानंदजी फक्त तत्वज्ञान नाही सांगत, ते काही व्यावहारिक मार्ग पण सांगतात. आणि त्यांच्या मते ही काही एका दिवसाची गोष्ट नाही, ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. सुरुवात 2 मुख्य गोष्टींनी होते. एक, रोज थोडा वेळ, कितीही गडबड असली तरी फक्त स्वतःसाठी काढणं. आणि दुसरं, स्वतःशी मैत्री करणं. स्वतःशी मैत्री करणं, ही कल्पनाच किती छान आहे. म्हणजे स्वतःला सतत दोष न देता. हो, स्वतःला समजून घेणं, चुकांमधून शिकायला मदत करणं, जसं एखादा चांगला मित्र करेल. बरोबर. या प्रवासात ती 3 महत्वाचे टप्पे सांगतात, जे हे आत्मप्रेम वाढवायला मदत करतात. कोणते आहेत ते टप्पे? पहिला आणि सगळ्यात महत्वाचा, स्वतःला स्वीकारा. जसे आहोत तसे. हो, जसे आहोत तसे. आणि याचा अर्थ खूप खोल आहे. स्वीकार म्हणजे फक्त सहन करणं नाही. स्वीकार म्हणजे आपल्यातल्या चांगल्या गोष्टी, आपले गुण तर ओळखायचेच. ते आपण ओळखतो बऱ्यापैकी. हो, पण त्याचबरोबर आपल्या चुका, आपल्या कमतरता, आपल्या मर्यादा या सगळ्यांना कोणतीही कटुता न ठेवता मान्य करणं. हे कठीण आहे. आहे. पण हे मान्य करणं की हो, माझ्यात या उणिवा आहेत, मी इथे चुकलो, पण तरीही मी मौल्यवान आहे. कुणीच परफेक्ट नाहीये, हे स्वतःला सतत आठवण करून देणं. पण आपण आपल्या चुकांमुळे स्वतःला कमी लेखतो ना खूपदा, किंवा त्या लपवतो. स्वतःला नाकारणं म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाचा अपमान करणं आहे. अच्छा. ह्याचा मोठ्या चित्राशी संबंध जोडला तर जेव्हा आपण स्वतःला नाकारतो तेव्हा आयुष्य कसं एका पिंजऱ्यासारखं वाटतं, बंदिस्त. पण जेव्हा आपण स्वतःला पूर्णपणे स्वीकारतो, आपलं चांगलं आणि वाईट दोन्ही, तेव्हा तो पिंजरा उघडतो. मोकळेपणा येतो जगण्यात. अगदी. एक हलकेपणा येतो, प्रामाणिकपणा येतो. आयुष्य जास्त खरं वाटायला लागतं, उजळून निघतं ते. हे खूप महत्वाचं आहे. स्वतःच्या अपूर्णतेत पण काहीतरी आहे हे बघणं. हा झाला पहिला टप्पा. दुसरा कोणता? दुसरा टप्पा आहे स्वतःसाठी वेळ द्या. हा अगदी व्यावहारिक मुद्दा. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आजच्या जगात, वेळच मिळत नाही. म्हणूनच ते यावर इतका जोर देतात. हा वेळ म्हणजे काहीतरी उरला-सुरला मिळाला तर करायचा असा नाही. ही गरज आहे. हो, ही एक गुंतवणूक आहे आपल्या मानसिक, भावनिक आरोग्यासाठी. रोज किमान अगदी 15-20 मिनिटं तरी चालेल, पण ती फक्त स्वतःसाठी हवीत. आणि त्यात काय करायचं? काही खास? काहीही, जे तुम्हाला आवडतं, जे तुम्हाला शांत करतं, जे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या जवळ घेऊन जातं. म्हणजे पुस्तक वाचा, गाणी ऐका, फिरायला जा, डायरी लिहा. ध्यान करा. हो, ध्यान करा, एखादा छंद जोपासा किंवा काहीच न करता शांत बसा. फक्त तो वेळ तुमचा हवा. त्यात इतरांच्या अपेक्षा, जबाबदाऱ्या नकोत. म्हणजे स्वतःला रिचार्ज करण्यासारखं. अगदी तसंच. विद्यानंदजी याला आत्म्याचं पोषण म्हणतात. जसं शरीराला आहार लागतो, तसं आत्म्याला हा स्वतःसोबतचा वेळ लागतो. छान संकल्पना आहे. यातून ऊर्जा मिळते, संतुलन येतं आयुष्यात. कामाचा ताण, नात्यांमधले प्रॉब्लेम्स या सगळ्यापासून थोडं बाजूला होऊन आत बघायची संधी मिळते. ही स्वतःला दिलेली एक खूप मोलाची भेट आहे, असं ते म्हणतात. खरंय, आपण इतके बाहेर गुंतो की आतला आवाज ऐकायलाच वेळ नसतो. हा वेळ ती संधी देतो. आता तिसरा टप्पा. तिसरा आणि खूप प्रभावी टप्पा, स्वतःशी प्रेमळ संवाद साधा. म्हणजे जे आपल्या मनात सतत विचार सुरू असतात त्याबद्दल बोलायचंय का? हो, आपल्या आत एक सतत बोलणारा असतो नाही का, कॉमेंट्री सुरू असते. हो, सतत. आणि दुर्दैवाने बऱ्याच जणांचा हा आतला आवाज खूप कठोर असतो, टीका करणारा असतो.
हे जमणार नाही तुला, पुन्हा तेच चुकलीस, तू काही कामाची नाहीस, असं काहीतरी. आणि यामुळे आत्मविश्वास जातो पूर्ण. म्हणूनच विद्यानंदजी म्हणतात की या आतल्या संवादावर जाणीवपूर्वक काम करायला हवं. हे एक महत्वाचं सूत्र आहे. त्या कठोर टीकाकाराला थांबवून त्याच्या जागी एका प्रेमळ समजूतदार मित्राला आणायचंय. स्वतःला दोष देण्याऐवजी समजून घ्यायचं. हो, स्वतःच्या प्रयत्नांचं कौतुक करायचं, भले रिझल्ट काहीही लागो. यासाठी काही कॉन्क्रीट उपाय, म्हणजे कसं करायचं हे? हो, ते सकारात्मक स्वसूचना म्हणजे पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्सचं महत्त्व सांगतात. जाणीवपूर्वक स्वतःला चांगली वाक्य म्हणायची. उदाहरणार्थ, मी सक्षम आहे, मी माझ्यावर प्रेम करते, मी जशी आहे तशी योग्य आहे, माझ्यामध्ये चांगले गुण आहेत, मी चुकांमधून शिकते, असं काही. सुरुवातीला हे जरा विचित्र वाटेल कदाचित. वाटू शकतं, कृत्रिम वाटेल, पण ते म्हणतात शब्दांमध्ये खूप ताकद असते, विशेषतः जे शब्द आपण स्वतःसाठी वापरतो. हळूहळू ही पॉझिटिव्ह वाक्य आपल्या विचारांचा, आपल्या भावनांचा भाग बनतात. म्हणजे आपल्या विचारांची दिशाच बदलायची आहे, निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे. बरोबर. आणि त्याचा परिणाम जाणवतो, आत्मविश्वास वाढतो, स्वतःबद्दलची इमेज सुधारते, आपण स्वतःकडे जास्त करुणेने बघायला लागतो. तर या सगळ्या चर्चेतून महत्वाचे मुद्दे काय लक्षात ठेवायचे, थोडक्यात सांगायचं तर? माझ्या मते 3 मुख्य गोष्टी आहेत. 1. स्वतःवर प्रेम करणं हा स्वार्थ नाही, तो आत्मसन्मान आहे. आणि स्वतःच्या अस्तित्वाचा स्वीकार. हो. दुसरं, इतरांवर खरं प्रेम करण्याआधी स्वतःवर प्रेम करणं गरजेचं आहे, कारण आतून पूर्ण असल्यावरच आपण भरभरून देऊ शकतो. बरोबर. आणि तिसरं, हे फक्त विचारांचं काम नाही, यासाठी कृती करावी लागते. स्वतःला स्वीकारणं, वेळ देणं आणि प्रेमळ संवाद साधणं. आणि यातूनच मग खरी शांतता आणि समाधान मिळतं. जे आपण बाहेर शोधत असतो ते आतच मिळतं. अगदी अगदी. म्हणूनच विद्यानंदजी जसं म्हणतात, आत्तापासून हा निश्चय करायला हवा की मी स्वतःवर प्रेम करणार, मी स्वतःचा सन्मान करणार. हा फक्त विचार नाही, हा एक निर्णय आहे, एक वचन आहे स्वतःला दिलेलं. बरोबर. आणि हा निश्चय खरंच आपलं आयुष्य बदलू शकतो. प्रत्येक क्षण जास्त आनंदी, जास्त अर्थपूर्ण करू शकतो. त्यांनी म्हटल्याप्रमाणे हा निर्धार जीवनातील प्रत्येक क्षण आनंदमय आणि दिव्य करेल. किती सुंदर कल्पना आहे ही. नक्कीच. ही एक सतत चालणारी साधना आहे आणि तिचे परिणाम नक्कीच दिसतात, हळूहळू का होईना. तर या आपल्या चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतोय. आपण स्वीकारण्याबद्दल, वेळ देण्याबद्दल, संवादाबद्दल बोललो, पण या पलीकडे जाऊन आज, अगदी आत्ता, अशी कोणती एक छोटीशी गोष्ट करता येईल, अगदी साधी, जी फक्त स्वतःच्या एखाद्या गरजेसाठी किंवा इच्छेसाठी असेल? अशी एखादी गोष्ट जी आपण नेहमी वेळ नाही म्हणून किंवा दुसऱ्यांसाठी म्हणून बाजूला ठेवत आलो आहोत, कोणती असेल ती छोटी कृती, याचा विचार करायला काय हरकत आहे? बरोबर. कदाचित तीच त्या आत्मप्रेमाच्या दिशेने टाकलेले एक छोटंसं पण महत्वाचं पाऊल ठरू शकेल.